सुरुवात होते या पहिल्या फेरीतील सामने समाप्त झाले. आता मात्र दुसऱ्या फेरीला आपण या ठिकाणी शुभारंभ करतोय. सरस्वती स्पोर्ट खालिंग विरुद्ध संघर्ष समतानगर असा हा सामना इथे मात्र आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल प्राप्त केला संघर्ष समतानगर संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि आपल्या षटकाला मात्र सुरुवात करतोय कॅप्टन भीमसेन, यतीश शेलार आणि विद्यानंद हे दोन सलामीवर आपल्याला पाहायला मिळतात. विद्यानंदने मात्र पहिले चेंडूला फेस केलं, यतीशने फेस केला, एक धाव इथे मात्र पूर्ण केली आणि एका धावेने आपल्या संघाचं इथे मात्र अकाउंट ओपन केलं आहे. पहिल्या सामन्यातील भारताचा पुरस्कार स्वीकारणारा गोलंदाज आहे भीमसेन. इथे मात्र स्वीप करतोय, खूपच छान कलात्मक फटका, परंतु गॅप शोधता आला नाही विद्यानंदला आणि त्याच कारणाने पाहतो की डीप स्क्वेअरकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक धाव इथे मात्र पूर्ण केली आणि या दोन्ही फलंदाजांनी मात्र एकेरी धावेने आपलं वैयक्तिक अकाउंट सुद्धा ओपन केलेलं आहे. एक चांगली मॅच होईल त्यात काही शंका नाही. कारण दोन्ही संघ या सत्रामध्ये पाहिले तर चांगली कामगिरी करतायत प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून. इथे मात्र खराब चेंडूची फेकी, फुल टॉस लेंथ आहे, ती लेंथ ओळखली यतीश शेलारने आणि फेकून दिला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमेच्या पलीकडे. हा येतोय खालिंग संघाच्या डावातील पहिला बिगिट षटकार. नव तरुणांची साथीदारी, दादाची आदाच न्यारी, दादाची आदाच न्यारी, दादाची आदाच न्यारी. कॅप्टन वर्सेस कॅप्टन असा हा बॅटल आपल्याला पाहायला मिळाला. परंतु निकी यतीशची अदा मात्र या ठिकाणी आपल्याला न्यारी पाहायला मिळाली. काय जबरदस्त या ठिकाणी फटका त्याने एक्झिक्यूट केलाय, छाप पडली होती त्या फटक्यापैकी षटकाराची. भीमसेन पुन्हा एकदा अर्ध विकेटने मात्र मार्गस्थ होतोय. इथे मात्र पहा थोडंसं गतीमध्ये वेग कमी केला आणि त्या वेगामध्ये मात्र फलंदाज यतीश शेलार बीड झालाय. पंचांचा लेग बायचा इशारा. अभंतर धावसंख्येत भर धावसंख्या एकने आता मात्र पुढे जाईल. आमचे गुणलेखक संकेत माली आम्हाला सांगतायत की 9व्या आकड्यावर मात्र धावा पोहोचतायत. सरस्वती स्पोर्ट खालिंग नाणेफेकीचा कॉल गमावल्यानंतर मात्र फलंदाजी इथे साकारतोय. याकडे मात्र इनसाइड आउटचा फटका, खूपच छान इनफिल्डच्या डोक्यावर डीप पॉईंटला मात्र बीट केला. चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल होतोय, आउटफील्ड फास्ट आहे आणि मात्र चेंडू जाऊन धडक देईल सीमेरेषेला. हा येतोय क्लासिकल स्ट्रोक, विद्याच्या बॅटमधून येणारा हा दमदार चौकार. वेळ प्रसंगी साऱ्यांच्या दादा धावून जाई हा केला, वेळ प्रसंगी साऱ्यांच्या दादा धावून जाई हा केला. टिपिकल पॉवर प्लेचा फटका होता, अतिशय सुंदर कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. एक चौकार तोडला होता धावफलकावरती, धावा झळकल्या गेलेल्या आहेत 13. खूपच छान इथे मात्र स्ट्रोक त्यांनी मात्र एक्झिक्यूट केलं. परफेक्ट पॉवर प्लेचं स्ट्रोक आपण पाहिलं आणि या ठिकाणी पहा फुलटॉ चेंडू आहे, स्वीप केला आहे, लॅप स्वीप आणि मात्र धाबा सुद्धा चांगल्या मिळतील खालिंग संघाला. बॅक टू बॅक येणारा हा दुसरा चौकार विद्यानंद पागीच्या बॅटमध्ये आपण पाहतोय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता मात्र दमदार सुरुवात सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाची आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळते. अनिल दादा सापेगाववाला ठाणे जिल्ह्यात फेमस झाला, अनिल दादा सापेगाववाला ठाणे जिल्ह्यात फेमस झाला, अनिल दादा सापेगाववाला ठाणे जिल्ह्यात फेमस झाला, अनिल दादा सापेगाववाला. चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये. निश्चित आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये मोलाचं योगदान आहे मोहम्मद शेख यांचं. स्पर्धेसाठी त्यांनी चेंडू पुरवलेले आहेत. त्यांना विनंती करतोय कृपया आपण मंचावरती विराजमान व्हायचं आहे. मोहम्मद शेख प्लीज आपण मंचावरती यायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि एकही गडी न गमावता धावफलकावरती धावा झळकत आहेत 17. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर निश्चितच 2 चौकार विद्यानंदच्या बॅटमधून निघाले, यतीशच्या बॅटमधून 1 षटकार आणि एकेरी धाव आणि विद्यानंदची एकेरी धाव, अशा पद्धतीने 17 धावा. खूप खूप शुभेच्छा आलेल्या सरपंच चषकासाठी, या सापे स्पर्धेसाठी. सुनील पाटील यांच्याकडनं समालोचक आहेत जे पिळंजे गावचे, तर सुनील पाटील सर निश्चितपणे आपलं स्वागत करतोय आणि धन्यवाद. या स्पर्धेसाठी आपण ज्या पद्धतीने आम्हाला प्रतिक्रिया दिलेली आहे. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज जादूगार योगेश दोंदे. संघर्ष समतानगरचा संघर्ष सुरू ठेवावा लागेल. फ्लायटेटचे चेंडू, निश्चितच सुरेख सुंदर चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू अगदी फलंदाजा पुढ्यात पडतो, हळूच बाहेर निघतोय. यतीशला हा चेंडू उमगलेला नाही, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि हेच तर वैशिष्ट्य आहे. पहिल्या षटकात 17 धावांची लयलूट करण्यात आली, त्याच्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी जादूगार योगेश दोंदे अजूनही आपली जादू तशीच आहे हे दाखवून देतोय. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा फ्लायटेड चेंडू,
गुडघाट टेकत या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू धाडला जातोय, मात्र केवळ आणि केवळ एक धावेवर समाधान मानावं लागेल. धाव बलगावती धावा झळकतायत बिनबाद 18. आता मात्र परीक्षा असेल विद्यानंदची. क्षमता आहे विद्यानंदमध्ये अशा प्रकारचे चेंडू खेळण्याची, कारण प्रशांत शेलार अशाच प्रकारची गोलंदाजी करण्यासाठी ख्यात आहे, विख्यात आहे. दरम्यान बघूया कशा पद्धतीनं विद्यानंद सामोरा जाईल. योगेश धोंदे, जादूगार योगेश धोंदे. पुन्हा एकदा फ्लायटेड चेंडू, मात्र चेंडूची उंची थोडी कमी ठेवली होती. उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर चेंडू उमगत नाही. 3 चेंडूंमध्ये केवळ आतापर्यंत 1 धाव बहाल झालेली आहे. पहिल्या षटकात 17 धावा प्राप्त केल्या गेल्या, मात्र या षटकामध्ये 3 चेंडूत केवळ आणि केवळ 1 धाव. योगेश धोंदे सज्ज गोलंदाजी. पुन्हा एकदा फ्लायटेड चेंडू, आडव्या वेटनं खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केलं गेलं, मात्र पंचांचा इशारा येतोय लेगबाईच्या रूपात एकेरी धाव. धाव बलगावती धावा झळकतील बिनबाद 19. ब्रेक लागलेला आहे. हो नक्कीच पूर्णपणे कमबॅक करत असताना योगेश धोंदे आपल्या या पहिल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये, कारण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर गायकवाड सर खूपच वेगाने धावा येत होत्या, परंतु धावांवर मात्र लगाम लावतो या दुसऱ्या ओव्हरमध्ये. निश्चितपणे दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र पाहतोय आगळ्या वेगळ्या ढंगानं खेळला गेला. यष्टी रक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू या ठिकाणी सीमा रेषेच्या पार जातोय. धावा कशा मिळत आहेत त्या महत्वाच्या नाही, धावा होणं गरजेचं आहे. चौकारच्या जोरावरती धाव बलगावती धावा झळकतात 23. पहिल्या षटकात 17 धावा आल्या होत्या, आतापर्यंत केवळ 6 धावा बहाल झाल्यात. धावसंख्येला लगाम लावला होता योगेशने. आता मात्र स्विच हिटचा प्रयत्न आणि अतिशय यशस्वी प्रयत्न, जोरदार प्रयत्न करतोय क्षेत्ररक्षक, मात्र चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. दणदणीत सणसणीत खणखणीत चौकार. साऱ्यात मिळतोय दादाला मान, साऱ्यांची है त्याला जाण, साऱ्यांची है त्याला जाण, साऱ्यांची है त्याला जाण. आणि चौकारच्या जोरावरती 27 धावा धाव बलकावरती. एकी गडी गमावला नाही. योगेशची जमेची बाजू आहे. आपण जर पाहिलं तर धावसंख्येला लगाम लावण्याचा प्रयत्न पहिल्या काही चेंडूंमध्ये झाला, त्याच्यानंतर कुठेतरी कमबॅक करतायत आणि 10 धावा या दुसऱ्या षटकात वसूल करतायत. त्याच जोरावरती आपण पाहतोय धाव बलकावरती धावा झळकतायत बिनबाद 27. हो नक्कीच षटकाला सुरुवात तर पाहिजे अतिशय चांगल्या प्रकारे मात्र गोड सुरुवात केली होती योगेशने, परंतु अंत मात्र कुठेतरी कडवट पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा पाहिलं की विद्यानंदने शेवटच्या 2 चेंडूवर 2 चौकार प्राप्त केले, आणि या षटकाचा सुद्धा आपण जर उल्लेख केला तर यतीशने शेवटच्या 2 चेंडूवर 2 चौकार प्राप्त केले, म्हणजे एकूण धावसंख्या पाहू शकता आपण 27. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा गोलंदाजाने मात्र खर्च करतोय भीमसेनने, आणि त्यानंतर योगेश आपल्या स्पेलमध्ये 10 धावा खर्च करतोय. जास्त वेळ टीम मिटिंग करू नका. यानंतर लगेचच पुढील सामन्यासाठी दोन्ही संघाच्या संघनायकांनी सज्ज राहायचं आहे. तर यानंतर जो पुढचा सामना असणार आहे विकेशवर कुकसे विरुद्ध जय गणेश वाफाले ए. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे, कारण दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना असेल. आणि या चालू सामन्यातील तिसऱ्या षटकाला आता मात्र गोलंदाज सुरुवात करतोय अनेशने पहिल्या मॅचमध्ये खूपच छान गोलंदाजी केली होती. जबरदस्त चेंडूला मात्र फिरकी चांगलं वलन देत होता, आणि परंतु या ठिकाणी पाहूया एखादा विकेट्स प्राप्त करतोय का. विकेटची आवश्यकता आहे सप्तनगर संघाला, परंतु इथे मात्र पहा थोडासा फ्लाईट दिला चेंडूला, आणि चेंडू ज्यावली मात्र या ठिकाणी लँड झाले खेळपट्टीवर, त्यावेळी अतिरिक्त बाउन्स सुद्धा मात्र चेंडूला प्राप्त झालं. स्वीप लगावण्याचा प्रयत्न केला होता विद्यानंदने, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क झाला नाही, आणि निर्धाव चेंडूने मात्र गोलंदाज अनेश आपल्या षटकाला इथे मात्र सुरुवात करतोय. योगेश धोंदे ज्याप्रमाणे गोलंदाजी करतो त्याप्रमाणे अनेश सुद्धा गोलंदाजी करत असतो. हो नक्कीच तशाच प्रकारे थोडीशी शैली आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा इथे मात्र लेट कटर फक्त ही लेट ओळखली आहे, शॉर्ट फाईनला बीट करतो या, आणि चेंडू जाऊन मात्र धडक देत आहे डीप फाईल सीम रेषेला. 4 धावांसाठी हा चौकार. संघाचा छान हाय कॅप्टन अक्षय सुतार, संघाचा छान हाय कॅप्टन अक्षय सुतार. चेंडूला टर्न होऊ दिलं फलंदाज विद्याने, आणि त्यानंतर मात्र चांगला संपर्क आपल्याला पाहायला. दिशा सुद्धा चांगली निवडली, कारण विद्याला सुद्धा माहिती आहे की आपण तर शॉर्ट फाईलला बीट केलं तर योग्य त्या धावा आपल्याला नक्कीच मिळतील, आणि त्याच दिशेने मात्र आपल्याला हा फटका पाहायला मिळाला. विद्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत आपल्याला हा तिसरा चौकार या इनिंग्समध्ये आपण पाहतोय.
कारण पहिल्या ओव्हरमध्ये बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 चौकार पाहिले होते. विकेट चौकार हॅट्रिक पूर्ण झाली नाही, परंतु आपल्या संघासाठी मात्र चांगल्या धावा इथे मात्र जोडण्यामध्ये त्याला नक्कीच यश आलं आहे. इथे मात्र फुल टॉस चेंडू ऑन साइडला स्लॉक स्वीप आणि चेंडू आउट ऑफ द पार्क डीप स्क्वेअर लेग सीमेच्या पलीकडे विद्याच्या बॅटमधून येणारा हा पहिला बिग हिट षटकार. गावदेवी स्पोर्ट क्रिकेट संघ एक नंबर गावाचा क्रिकेट संघ एक नंबर गावदेवी स्पोर्ट क्रिकेट संघ एक नंबर सापे गावाचा क्रिकेट संघ एक नंबर. निश्चित आपण जर पाहिलं तर उजव्या एसटीच्या रोखानं हा फुलटॉस चेंडू ठेवला होता. गुडघा टेक और षटकार देख या पद्धतीचा फटका खेळला गेला. दर्शनीय षटकार आणि त्या षटकाच्या जोरावरती आपण पाहतोय धाव फलकावरती धावा झळकत आहेत 37 धावा. नक्कीच खूपच छान इथे मात्र सुरुवात पाहायला मिळते. 37 धावांची आतापर्यंत आपल्याला ही पार्टनरशिप दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळते आणि येणाऱ्या फलंदाजा थोडंसं सोपं असेल. इथे मात्र पहा मिस टाइम प्रकार झाला. चेंडू हवा येत आहे. रोशन जाधव चेंडू खाली आणि या ठिकाणी पहा अगदी सहजपणे झेल ड्रॉप केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो प्रयत्न सुद्धा मात्र सफल होत असताना आणि त्यानंतर भाग बिलका भाग भागम भाग असे दृश्य पाहतोय आपण या मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी पहा 34 धाव सुद्धा पूर्ण केली आहे. काय क्रिकेट पाहतोय आपण, नाट्यमय क्रिकेट. एक जबरदस्त रनिंग बिटवीन विकेट. ज्या चेंडूवर गडी बाद झाला असा गायकवाड त्या चेंडूवर आपण जर पाहिलं तर सर 4 धावा पूर्ण केलेल्या आहेत. म्हणजे हे दृश्य सुद्धा क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहू शकतो. त्याची प्रचिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. निश्चितच खो खोचे दोन्ही खेळाडू आहेत आणि खो खो खेळाचा हा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो की ज्या ठिकाणी केवळ 1 धावही नव्हती त्या ठिकाणी 4 धावा लिहिल्या पूर्ण केलेल्या आहेत. अतिशय वेगानं धावा पूर्ण केल्या. दोन्ही खेळाडू रनिंग बिटवीन द विकेट जर पाहिली तर अगदी आपण चित्त्याच्या चपळाईनं आणि हरणाच्या वेगानं या 4 धावा पूर्ण झाल्या. हो नक्कीच काय जबरदस्त रनिंग बिटवीन विकेट दोघांमध्ये काय जबरदस्त तालमेल पाहायला मिळालं. आणि निराश असतील आता मात्र की कॅप्टन भीमसेन ज्याप्रमाणे त्यांच्या खेळाडूंच्या माध्यमातून आपण हा परफॉर्मन्स पाहतोय. निराश आहेत पप्पू एस्टाच्या पाठीमागे, निराश आहेत रोशन जाधव. त्यांनी झेल ड्रॉप केला आणि धावसंख्या पाहता पाहता मात्र पुढे जात असताना फोटे धावसंख्या पाहायला मिळते तब्बल 41 धावा. अनिश पुन्हा एकदा मात्र तशाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज नक्कीच बीड झाले, परंतु एसटी रक्षक सुद्धा मात्र पप्पू बीड झाले, परंतु योगेश दोंदेने मात्र चांगला या ठिकाणी मात्र स्टॉप केलाय. आणि पहा दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र विद्यानंद करतोय. कुठेतरी रणनीती आहे की गडी इथे मात्र नक्कीच कुठेतरी मात्र विकेट्स फेकण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज विद्या, परंतु पंचांचा बायचा इशारा पाहायला मिळाला आहे. या ठिकाणी अवंतर धावसंख्येत भर, धावसंख्या 42. एकही गडी मात्र आतापर्यंत खालिंग संघाने गमावला नाही आणि त्याच्याच कारण आहे की इथे मात्र दोन्ही फलंदाज चांगले सेट झालेले आहेत आणि चांगले फटके सुद्धा त्याच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. इथे मात्र चांगला क्षेत्ररक्षण झालं, परंतु सीमेरेषे आतमध्ये मात्र चेंडू ठेवू शकला नाही आणि त्याच कारणे पाहतो की चेंडू मात्र निघून गेला आहे सीमारेषा पार. पंचांचा इशारा हा येतोय चौकार. आणि अशा रीतीने या मॅचमध्ये मात्र चौकाराची हॅट्रिक पूर्ण करतो यतीश शेलार. कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहिलं तर शेवटच्या चेंडूवर 2 चौकार त्याने प्राप्त केले होते आणि या ओव्हरमध्ये त्याला मात्र प्रथमतः स्ट्राईक मिळाली आणि मात्र त्या शेवटच्या चेंडूवर त्याने प्राप्त केला आहे चौकार. म्हणजे चौकाराची हॅट्रिक इथे मात्र पाहायला मिळाली. आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण संघाची धावसंख्या पाहिली तर बिनबाद 46 धावा. निश्चित आपण जर पाहिलं तर विवेक शेलार याला मैदानामध्ये कुठेतरी प्रवेश देण्यासाठी सारखी धाव घेण्याचा प्रयत्न विद्यानंद आणि यतीश यांच्याकडनं केला जात होता. कुठेतरी आपली विकेट फेकायची आणि विवेक शेलारला मैदानामध्ये प्रविष्ट करायचा असा त्यांचा इरादा होता. मात्र प्रतिस्पर्धी संघ संघर्ष समतानगरसुद्धा जाणून आहे विवेक शेलारची ताकद आणि म्हणूनच त्यांनी या रणनीतीला कोणत्या प्रकारची दाद दिलेली नाही आहे. पण 3 षटकाच्या समाप्तीनंतर सरासरी पाहिली तर 15.33ची येते योगेश. ही अतिशय जमेची बाजू आहे कारण एकही गडी गमावला नाही. दरम्यान 4थं षटक काय रणनीती आखली जाईल संघर्ष समतानगरकडनं, कारण हे षटक अतिशय महत्त्वाचं असेल, हाणामारीचं षटक असेल. दोन्ही फलंदाज आहेत, विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाजीसाठी त्यांची ख्याती आहे. आणि आपण त्याच्यानंतर जर पाहिलं तर विवेक शेलार नक्कीच मैदानामध्ये येईल. तर एखादा गडी बाद होतोय त्याच्यानंतर मात्र चौकार षटकानंतर आपल्याला पाऊस पडला जाईल. पण आतापर्यंत जे चौकार मारले गेलेले आहेत ते सुद्धा जर आपण एकंदरीत गणना केली तर चौकारांची संख्या ही अधिक पाहायला मिळते. 1 षटकार लागला, मात्र चौकार जर आपण पाहिलेत 2 षटकार एकंदरीत लागलेले आहेत आणि चौकार मात्र आपण जर पाहिलेत तर 7 चौकार
7 चौकार आणि 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. पण ह्या षटकामध्ये मात्र धावांचा पाऊस पडतोय की संघर्ष समतानगर आपला संघर्ष जारी ठेवेल. ऋषिकेश गोलंदाजीची धुरा सांभाळेल. संघर्ष समतानगर एक तगडं नाव, एक मोठं नाव आणि सरस्वती खालिंग नो डाऊट. आपण जर पाहिलं तर क्रमांकाच्या दावेदारीमध्ये अतिशय अग्रेसर असणारा हा सुद्धा संघ आहे. मात्र यश प्राप्त करावं लागेल. कुठेतरी एखादी मोठी स्पर्धा आपल्या नावावर त्यांना कोरावी लागणार आहे. तर ऋषिकेश या ठिकाणी गोलंदाजीची भूमिका पार पडेल. वाशेर एंडकडनं सरपंच चषकाचा मोठा बॅनर आपण पाहतोय. त्या एंडकडनं गोलंदाजी केली जाते. सामोरा जातोय विद्यानंद. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू फिरकावला जातोय डीप स्कोअर लेगच्या क्षेत्रात. चेंडू जातोय पडगा कल्याण हायवेला सलामी देत हायवेच्या पलीकडे जाणारा दणदणीत सणसणीत खणखणीत षटकार. षटकारांचा खेळाडू सारे घुमवीती तुफान सारे घुमवीती तुफान. धन्यवाद. नक्की चेतन पाटील आणि बबलू पाटील कुकसे गावचे दोघेही क्रिकेटर यांना विनंती करतोय आपण मंचावरती यायचं आहे. बबलू पाटील आणि चेतन पाटील प्लीज आपण मंचावर यायचं आहे. पुढचा चेंडू ऋषिकेश गोलंदाजीसाठी सज्ज होईल. सामोरा जाईल तो विद्यानंद. एक षटकार त्याने प्राप्त केला आणि 52 धावा म्हणजेच 50च्या पार आपली धावसंख्या नेलेली आहे. ऋषिकेश सज्ज आहे. सामोरा जाईल तो विद्यानंद. आणखी एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू यष्टांवरनं येतोय. अचूक गोलंदाजी केली जाते. वेगानं मारा करण्याचा प्रयत्न होतो आहे ऋषिकेशकडनं. एक निर्धाव चेंडू. या चेंडूची गरज आहे संघर्ष समतानगर संघाला. तर षटकार आणि चौकारांचा पाऊस अजूनही पाडण्याची अपेक्षा असेल सरस्वती खालिंग संघाच्या पाठीराख्यांना. ही स्पर्धा अतिशय भव्य दिव्य नावाजलेली नामांकित स्पर्धा. दरम्यान पुढचा चेंडू आहे खणखणीत प्रहार. आता मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय खेळाडू कक्षाला सलामी करत मैदानाच्या बाहेर षटकारासाठी. म्हणून आजला मिळतोय त्यांना सापे गावात मान मिळतोय सापे गावात मान. गायकवाड सर, जर तुमच्याकडे ही क्षमता आहे, तुम्ही षटकार खेचू शकता, तर मात्र विकेट फेकायची गरज आहे का? जे दृश्य आपण तिसऱ्या ओव्हरमध्ये पाहिलं होतं विद्यानंद पागेच्या माध्यमातून, या गोष्टीवर तुमचं मी मत नक्कीच जाणून घेईन. निश्चित आपण जर पाहिलं तर दोन्हीही प्रतिभावान खेळाडू आहेत आणि स्वतःला सिद्ध करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा अशा पद्धतीने विकेट फेकणं चुकीचंच असतं. निश्चितपणे पुढचा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. मात्र बॅट अगोदर वेगानं फिरते आणि या ठिकाणी यष्ट्यांचा वेध घेण्यामध्ये अपयश मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये विद्यानंद बाद होईल. तंबूत परततोय. जी चर्चा योगेश पाटील करत होता त्याच चर्चेला या ठिकाणी पूर्ण विराम देतोय विद्यानंद वारली. अनिल पाटील दादा वारी संघाचा सपोर्टर. दादा सूर्यकांत तांबेरे आहे हो वारी संघाचा सपोर्टर. गावदेवी स्पोर्ट क्रिकेट संघ एक नंबर गावाचा क्रिकेट संघ एक नंबर गावदेवी स्पोर्ट क्रिकेट संघ एक नंबर सापे गावाचा क्रिकेट संघ एक नंबर. निश्चित अतिशय दर्शनीय फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 37 धावांची वैयक्तिक खेळी विद्यानंद पागे यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली. कौतुक करावं तेवढं थोडं. विवेक आलेला आहे आणि धावफलकावरती धावा धडकल्यात. पहिला गडी गमावलेला आहे. 58 धावा. 2 चेंडू ऋषिकेशचे. सामोरा जाईल तो विवेक शेलार. पहिला चेंडू त्यातला. एक खणखणीत प्रहार आणि चेंडू जातोय वाईडिश मिड विकेटच्या क्षेत्रात पडगा कल्याण हायवेच्या पल्ल्याड. कलाई वारी हाताई न्यारी खेळाडू हे दमदार. कलाई वारी हाताई न्यारी खेळाडू हे दमदार. 64 धावा धावफलकावरती झळकत आहेत. धामणगावची स्पर्धेमध्ये जवळजवळ 26 षटकार मारणारा हा खेळाडू. भगवान पाटील साहेब यांना विनंती करतोय आपण मंचावरती विराजमान व्हायचं आहे. अक्षय पाटील यांचे पिताश्री. दरम्यान स्वेर चेंडू कुठेतरी दबाव आलाय ऋषिकेशवरती. 65 धावा धावफलकावरती या स्वेर चेंडूच्या माध्यमातून लागतात. पंचांचा इशारा वाईड. एक चेंडू महत्त्वाचा. एव्हरेजप्रमाणे उंची गाठलेली आहे धाव संख्येनं. आणखी किती भर पडते ते पाहणं गरजेचं असेल. ऋषिकेश गोलंदाजीसाठी सज्ज आणि समोर जाईल फलंदाज विवेक. दर्शनीय फटका. निश्चितच फ्लॅट फटका मारला होता. मात्र मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाला हा चेंडू अडवता येत नाही. एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. धावफलकावरती धावा झळकतायत.
69. 70 धावांचं लक्ष असेल. आपण वळणार आहोत नाणेफेकीकडे. माझे साथी समालोचक योगेश पाटील त्या ठिकाणी नाणेफेकी करतील. त्याचप्रमाणे भगवान पाटील साहेब यांना विनंती करतोय, आपण स्वर्गीय रघुनाथ वडोदकर टॉसबॉक्समध्ये जायचं आहे. त्यांच्या सोबतीला सूर्यकांत वडोदकर साहेब आपणही जॉईन व्हायचं आहे. तर दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या सामन्यामधील दोन संघ नायक सज्ज झालेले आहेत. त्या दोन संघामध्ये आपण नक्कीच नाणेफेकी करणार आहोत. जय गणेश वाफाले ए विरुद्ध विकीस्पर कुकसे असा हा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर दोन्ही मान्यवरांचं मी प्रथमतः टॉस बॉक्समध्ये स्वागत करतोय आणि दोन्ही कॅप्टनला सुद्धा मी नक्कीच शुभेच्छा देतोय. वेलकम पंकज पाटील आणि वेलकम सुदर्शन काटोले. तर प्रत्येकी 4 षटकांचा सामना असणार आहे. तुम्हाला नक्कीच नाण्याची माहितीच असेल. तर सुदर्शन कॉल देत आहेत. अनिल दादा यांची प्रतिमेची मागणी केलेली आहे सुदर्शनने आणि तेच आलेलं आहे. तर हा नाणं जातोय जय गणेश वाफाळे संघाच्या बाजूने. आपण विनिंग कॅप्टनला हे शीतपेय देणार आहोत. जनार्दन शेलार याच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं हे शीतपेय आणि त्यानंतर सुरेश कांबरे याच्या माध्यमातून लाभलेली आम्हाला ही बॅग आहे. तर मान्यवरांचा आभार. मी विनंती करतो की आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपण या ठिकाणी आलात, शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचं मी आभार व्यक्त करतोय. सुदर्शन, आपण जर पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये कुठेतरी थोडंसं तुम्ही संघर्ष नक्कीच केला आहे, कारण शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच एक मॅच तिटीची पाहायला मिळाली होती. परंतु नक्कीच जे पाठिंबा काय झाले ते महत्त्वाचं नाही. तुम्हाला नक्कीच पुढे काय करायचं आहे त्याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचं आहे. तुमच्यासमोर विकेसपूर कुची संघ आहे, टॉस जिंकलाय, काय करण्याचा निर्णय? प्रथम क्षेत्ररक्षण करू, कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल त्यांना. हो नक्कीच. प्रशांत, रुपेश, त्यानंतर तू स्वतः कर्णधार आहेस. तुमचं नक्कीच संघामध्ये समावेश झाल्यानंतर कुठेतरी तुमचा संघ बॅलन्स पाहायला मिळतोय. तर समोरच्या संघाला तुम्ही किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? अंडर 50मध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. अंडर 50 झाले तर कुठेतरी चेस करायला थोडं सहज जाईल. आणि कोणत्या गोलंदाजाकडून तुम्ही जास्त अपेक्षा करता? रोशनकडून जास्त अपेक्षा असतील. विकेट त्याच्या ओव्हरला जर जास्त विकेट गेले तर पुढील गोलंदाजांना एक म्हणजे गोलंदाजी टाकायला एक चांगला प्लॅटफॉर्म भेटेल. सुदर्शन, पहिल्या सामन्यामध्ये असा कोणता क्षेत्र आहे की तुमच्या त्या ठिकाणी मात्र चुका झाल्या? क्षेत्र तर तिन्ही याच्यात चुका तर झाल्याच, कारण की अभाव तर थोडा प्रॅक्टिसचा जाणवतोय. प्रॅक्टिस कमी असल्यामुळे अभाव जाणवतोय आम्हाला, बाकी काही नाही. आणि या सामन्यासाठी काय रणनीती आणि कोणत्या फलंदाजाला तुम्ही स्वस्तात बाद करण्याचा प्रयत्न करणार? डेफिनेटली सिरीज मॅन बबलू पाटीलला स्वस्तात बाद करण्याचा प्रयत्न असेल. तर नक्की त्यासाठी तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पंकज पाटील, तुमच्या समोर पाहिले तर जय गणेश वाफाळे संघात तुम्ही टॉसची मागणी केली नाही आणि तुम्हाला टॉसची प्राप्तीसुद्धा झाली नाही. तुम्हाला नक्कीच फलंदाजी करायची आहे. तर ज्यावेळी कुठच्या फलंदाजी साकारतो त्यावेळी कुठेतरी तुमच्या मनामध्ये मात्र दुविधापणाची निर्माण होत असते. तर तुम्ही किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार? 50+. तुमचा पूर्ण संघ ताकदीने आलेला आहे. गतवर्षी तुम्ही संघाने ही स्पर्धा जिंकली होती आणि त्याच अनुषंगाने तुम्ही या सत्रामध्ये सुद्धा मात्र या मॅचमध्ये उतरणार आहात. हो नक्कीच. आणि पंकज पाटील, हा जो तुम्ही दृश्य पाहतोय, ही स्पर्धा पाहतोय, तुम्ही कशा प्रकारे ही फिलिंग करता? खूप चांगलं आयोजन आहे आणि खेळायला पण खूप मजा येते. कुठेतरी मात्र बंटी पाटीलच्या बॅटमध्ये पहिल्या मॅचमध्ये धावा पाहायला मिळाल्या नव्हत्या, परंतु बबलू पाटील चांगली सुरुवात केली होती. परंतु त्यानंतर तुम्ही जो मयूर पाटीलला तुम्ही सलामीसाठी पाठवलं होतं त्याच्या पाठीमागचं रास काय आहे? काय तो आउट फॉर्म आहे, त्यासाठी आम्ही पुढं पाठवण्याचा प्रयत्न करतो पण नाही बॅटिंग. आणि या मॅचमध्ये सुद्धा त्याला मात्र तुम्ही सलामीला पाठवणार की काही कमरवारीमध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील? रन असतील तसं पाठवू. आणखी तुम्हाला सुद्धा खूप खूप विजयासाठी शुभेच्छा. मी टॉस संपन्न झालेला आहे. जय गणेश वाफाळे ए संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्र स्वीकारला आणि इन्व्हाइट केला आहे विकीस्फोट खुशी संघाला फलंदाजीसाठी. दहाव्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तिथे म्हणजे सज्ज सहकारी समालोचक आहेत गणेश गायकवाड सर. धन्यवाद योगेश. निश्चितपणे आपण पहिल्या डाव्या यष्टीवरती चेंडूची पेरणी केली होती. कुठेतरी बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चेंडू धाडला गेला, एक धाव जोडली गेली. एक करेक्शन आहे. संघर्ष संतानगर संघ लक्षात घ्या, तुम्हाला 70 धावाचं विजयाचं लक्ष मी जाहीर केलं होतं, मात्र 71 धावांचं तुमचं विजयाचं लक्ष असेल. तर या ठिकाणी दिलदार शेख यांचं आगमन झालेलं आहे. नक्कीच ज्यांचं दिल दाराप्रमाणे मोठं आहे ते दिलदार शेख, आपलं मनपूर्वक स्वागत आहे सरपंच चषक 2021मध्ये. तर एक धाव जोडली गेली. दरम्यान सलामीला आलेले फलंदाज आपण पाहतोय, एका बाजूला रोशन आहे आणि दुसऱ्या बाजूला बाबू नाचन.
तर हा सुद्धा एक धडाकेबाज फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. तर पहिला चेंडू झालेला आहे, दुसऱ्या चेंडूला आपण सामोरे जातोय. निश्चितच एक चांगला फटका, चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह गोलंदाजाच्या डोक्यावरनं टिपिकल पॉवर प्लेचा फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. गावदेवी स्पोर्ट क्रिकेट संघ एक नंबर गावाचा क्रिकेट संघ एक नंबर गावदेवी स्पोर्ट क्रिकेट संघ एक नंबर गावाचा क्रिकेट संघ एक नंबर. धन्यवाद. सापेगावचे ग्राम प्रशासकीय अधिकारी संजयजी ठाकरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. कृष्णाजी पाटील यांचंही आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं सरपंच चषकामध्ये. दरम्यान पुढचा चेंडू, आणखी एक सुरेख चेंडूची पेरणी केली होती. आपण जर पाहिलं तर निश्चितपणे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मिडविकेटच्या क्षेत्रात, मात्र बॅटच्या आतल्या बाजूला लागत हा चेंडू आपण पाहतोय शॉर्ट मिडविकेटच्या क्षेत्राकडे गेला. एक धाव मिळाली. एक धावेच्या जोरावरती धाव बलगावती, धावा झळकत आहे. 6 धावांचा डोंगर उभारला गेलेला आहे सरस्वती खालिंग संघाकडनं. आणि त्याचमुळे कुठेतरी आपण पाहतोय की आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय. डावखुरा आणि उजव्या हातानं फलंदाजी करणारे जोडी आहे सलामीची. वारंवार क्षेत्ररक्षण, त्यामुळे थोडासा बदल करावा लागतोय. दरम्यान यतीश सज्ज आहे गोलंदाजीस, सामोरा जाईल रोशन भोईर. निश्चितच एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज मिडविकेटच्या क्षेत्रापर्यंत धाव घेतली होती, मात्र झेल सुटतोय कारण तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत क्षेत्ररक्षक. 2 धावा मिळत आहेत. 2 धावीच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकल्या गेलेल्या आहेत. बिनबाद 8 धावा. निश्चितच रोशन ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय त्याला पूर्णपणे कल्पना आहे की कशा पद्धतीने फटके खेळावे लागतील. अतिशय सुरेख अशा पद्धतीनं या ठिकाणी फलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहिलं सरस्वती खालिंग संघाकडनं. आता मात्र तशाच पद्धतीच्या गोलंदाजीची अपेक्षा असेल, परंतु यतीशच्या गोलंदाजीवर आत्तापर्यंत 8 धावा 4 चेंडूंमध्ये वसूल केलेल्या आहेत संघर्ष समतानगर संघानं. पुढचा चेंडू, यतीश गोलंदाजी सज्ज, सामोरं जाईल तो रोशन भोईर. निश्चितच उजवीकडे अधिक सफल होत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि या फलंदाजाचं फुटवर्क ओळखून गोलंदाजी करतोय यतीश. आपल्या बुद्धिचातुर्याची ओळख करून देतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू ठेवला होता आणि उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर चेंडू. स्वाभाविकपणे बॅट आणि चेंडू यांचा कोणताही संपर्क होत नाही. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. यतीश सज्ज, सामोरं जाईल तो रोशन भोईर. दरम्यान पुढचा चेंडू, निश्चितच सुंदर चेंडू, वाईट यॉर्कर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं यष्टीरक्षण जनार्दन शेलार यांच्याकडनं. निश्चितच आपण जर पाहिलं तर धाव फलकामध्ये ज्या पद्धतीचा थोडासा गोंधळ उडाला होता, 1 धावेचा गोंधळ होता, तो जनार्दन शेलार कम्प्युटर टाईप त्यांची एकंदरीत आपण जर पाहिलं तर गणना आहे. आणि त्याचा परिणाम पाहायला मिळाला की जे टार्गेट 70 होतं 71 बनलं आहे. दरम्यान या ठिकाणी आपण सन्मानाकडे जाणार आहोत. ग्राम प्रशासकीय अधिकारी संजयजी ठाकरे साहेब यांचं आगमन झालं. रोहित पाटील साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते माहिती शाल, प्रेमाचं प्रतीक, सुंदर असं फुलांचं गुच्छ, त्याचप्रमाणे या स्पर्धेची आठवण म्हणून जे स्मृतिचिन्ह आहे, जे आकर्षक असं स्मृतिचिन्ह अनिल पाटील साहेबांनी बनवलेलं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही आमच्या सन्माननीय अतिथींना सन्मानित करीत आहोत. संजयजी ठाकरे ग्राम प्रशासकीय अधिकारी सापे यांचा हा सन्मान होतो आहे. माईची शाल, महाराष्ट्राचा भगवा रंग आणि त्याचं प्रतीक आपल्याला पाहायला मिळतंय. प्रेमाचं प्रतीक, फुलांचं गुच्छ, सुंदर स्मृतिचिन्ह. त्याचप्रमाणे दिलदार शेख यांचे आपण सन्मान करत आहोत. रोहित पाटलांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दिलदार शेख यांना आपण सन्मानित करायचं आहे. पुढील सन्मान आपण सन्मानित करणार आहोत लक्ष्मण पाटील साहेब, आमच्या गावातील सन्माननीय प्रतिष्ठित नागरिक लक्ष्मण पाटील यांचा सन्मान होतोय. रोहित पाटील यांना धन्यवाद. तर काल सत्कार झालेला आहे ते जाहीर करतायत. आपण वळणार आहोत दुसऱ्या षटकाकडे आणि सज्ज आहेत माझे साथी समालोचक योगेश पाटील. तत्पूर्वी कृष्णा पाटील यांनाही सन्मानित करायचं आहे. रोहित पाटील. नक्कीच इथे मात्र दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतोय प्रिन्स ऑफ भिवंडी बिबेक शेलार उर्द विकेटने. कुठेतरी मात्र ऑफ कटर चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्याने केला होता, परंतु मात्र चेंडूला टर्न प्राप्त झाला नाही. उजव्या इष्टीच्या खूपच बाहेर चेंडू मात्र पाहायला मिळतो की आपल्याला. पंचांचा मात्र वाईटचा इशारा पहिल्या षटकामध्ये पाहिले तर आपण एकूण 8 धावा आल्या होत्या आणि इथे मात्र ही धाव जोडल्यानंतर मात्र 9 धावा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. टार्गेट आहे 71 धावांचं. इथे मात्र तुम्हाला हायलाईट क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. तुम्हाला मोठे फटक्यांची फार आवश्यकता आहे.
परंतु त्या प्रकारची फटकेबाजी मात्र या ठिकाणी संघर्ष समतानगर संघाच्या फलंदाजाने मात्र केली नाही. परंतु हे दृश्य पहा, असं दृश्य मी भावलेच्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं. जवळपास फलंदाजाने त्या चेंडूचा पाठलाग सुद्धा केला होता, परंतु चेंडूने बॅटमध्ये मात्र तो संपर्क करू शकला नाही. तर अशा प्रकारचे हे आपण मोमेंट्स पाहतोय, फनी मोमेंट्स. परंतु मात्र पंचांनी हा डेड बॉल घोषित केलेला आहे. मागील सत्रामध्ये सुद्धा मात्र विवेक शिलारच्या माध्यमातून असं एका चेंडूची आपण हाताळणी पाहिली होती. याच ठिकाणी डेड बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. नक्कीच कुठेतरी मात्र चेंडूला मात्र ग्रीप मिळत नाही. कुठेतरी मात्र विवेक शेलार चेंडूमध्ये टर्न प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु या ठिकाणी पहा थोडीशी निराश आहेत. ज्याप्रमाणे त्याच्या हातातून मात्र चेंडू या ठिकाणी ग्रीप होत आहेत. जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे कधीच इतिहास रचू शकत नाही. तर नक्कीच मी या ठिकाणी समतानगर संघाच्या फलंदाजांना एवढंच म्हणेन की ज्या ठिकाणी तुमच्या गोलंदाजाने मात्र चुका केलेल्या आहेत, त्या चुकांवर मात्र कुठेतरी मात्र या ठिकाणी एक चिन्ह निर्माण करायचं असेल तर तुम्हाला मात्र या ठिकाणी योग्य ती फलंदाजी मात्र करावी लागेल. मोठ्या फटक्यांची तुम्हाला आतषबाजी इथे करावी लागेल. आणि क्षमता आहे, जे दोन फलंदाज आपल्याला खिलपट्टी पाहायला मिळतात त्या दोन्हीकडे क्षमता आहे. कारण रोशन चांगला टचमध्ये आहे या क्षेत्राचा विचार केला तर, आणि बाबूने सुद्धा पाहिली तर चांगली सुरुवात केली आहे इनिंगला, कारण चौकाराने आपलं खातं त्याने उघडलेलं आहे. परंतु तुम्हाला या मॅचमध्ये सातत्य जपणं फार गरजेचं आहे. योगेश, निश्चितपणे दुपारची वेळ आहे आणि अशा वेळेस हाताला घाम, आपण ज्याला छेद म्हणतो, तोही येण्याची शक्यता असते. अशा वेळेस हे चेंडू हातातून निसटू शकतो आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो की काय, कारण सलग 2 अशा पद्धतीचे चेंडू विवेक हाताळतोय. निश्चितच निराशा स्वतःची होते आणि त्याच्या पाठीराख्यांची होते. हो, नक्की त्यांनी ज्यावेळी त्यांनी दोन्ही चेंडू अशा प्रकारे हाताळले त्यावेळी नक्की त्यांनी माफीसुद्धा मागितली. तर पाहूया त्यानंतर मात्र कमबॅक करतोय का, चांगल्या चेंडूची ते मात्र फेकी आपल्याला पाहायला मिळेल का. पहा, ज्याप्रमाणे पहिल्या चेंडू चेंडू हाताळलं होतं तशाच प्रकारचे हा चेंडूसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो की आत्तापर्यंत 2 चेंडू मात्र विवेकने हाताळले, परंतु दोन्ही स्वेअर चेंडू आपण पाहिले अतिरिक्तच्या सौजन्याने. 2 वेळा पंचांनी मात्र गोलंदाजाला दंडित केलं, तर दोन्ही एकही मात्र लिगल चेंडू विवेक शेलारच्या या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली नाही. आणि धावसंख्या आता मात्र कुठेतरी दुहेरी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बिनबाद 10, अजून 61 धावा तुम्हाला इथून जोडायच्या आहेत. इथे मात्र खूपच छान फटका इष्टाकाची दिशेने मात्र खेळाडू सज्ज आहेत. त्या ठिकाणी अतिशय वेगाने मात्र चेंडूवर ट्रॅव्हल झालेले आहेत. जोपर्यंत शतरक्षक जाऊन मात्र चेंडूला उचलतोय तत्पुरती मात्र फलंदाजाने या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या. आणि हा फटका आपण पाहिला बाबू नाचनच्या माध्यमातून. चांगला मिडलिंगसुद्धा झाली होती, परंतु पूर्णपणे ताकद फटक्यामागे झोकली नाही. तर ताकद झोकली असती तर कदाचित हा चेंडू गॅपमधून मात्र कदाचित चेंडू ट्रॅव्हल झाला असता सीमेरेषेच्या पलीकडे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, जर त्याला काही महत्त्व नसतो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. इथे मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि हा चेंडूसुद्धा आपल्याला स्वेअर पाहायला मिळतोय. विवेक शेलारकडे मात्र अशा प्रकारच्या दृश्य आपण कमी पाहत असतोय, परंतु या स्पर्धेमध्ये कुठेतरी या मॅचमध्ये थोडंसं स्ट्रगल करताना आपण पाहिलं आहे. कारण कुठेतरी ती लेंथ आहे तो मात्र नक्कीच हरपलेला आहे. कारण खूप मोठा उच्च दर्जाचा हा गोलंदाज आहे, ज्याने टेम्पियर स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र आपलं अधिराज्य गाजवलेलं आहे. दुबई इथे जाऊन सुद्धा मात्र पाहिले तर आपल्या गावाचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या तालुक्याचं नाव रोशन करणारा हा खेळाडू पाहतोय आपण विवेक शेलार. परंतु या ठिकाणी पहा थोडंसं स्ट्रगल करतोय. हेच तर क्रिकेट आहे, कभी खुशी कभी गम. इथे मात्र फुलटॉस चेंडू स्टँड अँड डिलिव्हर सरळ बॅट लॉप केला आहे. लॉंग ऑनला खेळाडू सज्ज आहे यतीश, परंतु या ठिकाणी झेल ड्रॉप होताना आपण पाहतोय. थोडंसं दुरून येत असताना मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न केला आणि त्याच कारणे मात्र त्याच्या हातामध्ये चेंडू हा मात्र व्यवस्थित विसावू शकला नाही. आणि इथे मात्र फलंदाज बाबूला जीवनदान मिळतोय आणि जीवनदानाचा बाबू फायदा उचलेल का पाहूया. येणारी वेळ आपल्याला नक्कीच सांगून जाईल. धावसंख्या मात्र संत गतीने आता मात्र पुढे जात असताना आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 14 धावा दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र आपण अनुभवतोय. दुपारचा 17 हल्ल्या सर्व क्रीडा रसिकांचं गावदेवी स्पोर्ट्स सापेस संघाच्या वतीने आणि अनिलदादा पाटील यांच्या वतीने मी सरपंच चषक 2021 मध्ये हार्दिक स्वागत करतोय. विवेक पुन्हा एकदा इथे मात्र खूपच छान लेन पाहतोय आपण. अगदी फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू पडल्यानंतर थोडंसं मोमेंट चेंडूमध्ये आपल्याला प्राप्त पाहायला आपल्याला, आणि मात्र बाकीचं काम पूर्ण केलं इष्टिरक्षक जानने. जान खूप मोठे चाहते आहेत क्रिकेटचे, कारण गोव्यामध्ये सुद्धा गेले होते आणि तिथून सुद्धा मात्र अनेक स्पर्धेमध्ये त्यांनी मात्र आपल्या संघासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. परंतु आता त्यांना आपण प्रत्यक्ष पाहतो इष्टांच्या पाठीमागे.
कारण भूषण शिलारची अनुपस्थिती आहे, त्याच कारणाने त्यांना पण इष्टांच्या पाठीमागे पाहतोय. लोअर फुटला चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं, पण तो चेंडू निघून जातो या डीप कव्हर पॉईंटच्या दिशेने. एकच धाव पाहायला मिळते आणि इथे मात्र थोडीशी मिसफील्ड देखील झाली आहे. ओव्हरथ्रोच्या रूपाने मात्र फलंदाज दुसरी धाव सुद्धा इथे मात्र कन्वर्ट करतील. प्रत्येक धाव ही इम्पॉर्टंट असते, परंतु या ठिकाणी पाहिलं तर खूप मोठा डोंगर उभा केला आहे खालिंग संघाने आणि त्या डोंगरावर तुम्हाला चढायचं असेल तर रस्ता खूप खडतर आहे, परंतु तुम्हाला प्रवास नक्कीच करावा लागेल. कारण ही स्पर्धा आहे अभिमानाची. या स्पर्धेमध्ये तुमचं सातत्य टिकून ठेवायचं असेल तर नक्कीच तुम्हाला मात्र या ठिकाणी चांगला खेळ या मैदानाच्या आतमध्ये करणं फार गरजेचं आहे. पहा पुन्हा एकदा मात्र तशाच प्रकारचा ग्रीप पाहायला मिळाली. आता मात्र फलंदाजाने चेंडूचा पाठलाग केलाय, परंतु इथे मात्र पाहूया पंचांचा काय निर्णय येतोय. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण जो पंच डिसिजन देतील त्या मात्र तुम्हाला नक्कीच ग्राह्य पकडावं लागेल. की दोन्ही पंच आता मात्र या ठिकाणी चर्चा करत असताना, कारण तिसरी वेल आपण पाहिली ज्याप्रमाणे हे मोमेंट आपण पाहतोय आणि पंच शकील कोटी सर सांगतात की हा चेंडू नो आहे. यस, फ्री हिट असेल. यानंतर विवेकला सुद्धा मात्र विश्वास नसेल की माझ्याकडनं मात्र या अशा प्रकारच्या चुका एखाद्या स्पर्धेमध्ये होत आहेत. संघाचा सेनापती जर चुकत असेल तर मात्र त्यांचे मावळे सुद्धा मात्र मावल्यांकडनं सुद्धा आपण हीच अपेक्षा करू शकतोय. अवंत धावा आतापर्यंत जास्तीत जास्त विवेक शेलार खर्च करतो या ओव्हरमध्ये. फ्री चेंडू आहे आणि परंतु या ठिकाणी फ्री चेंडूचा मात्र हवं तसं फायदा होऊ शकला नाही, कारण चेंडू मात्र कार्पेटच्या साने मात्र निघून जातो या जमिनीला गुदगुल्या करत मिडविकेटच्या दिशेने. फक्त सिंगल धाव, सिंगल आणि डबलने मात्र समतानगर संघ तुम्ही या आव्हानापर्यंत पोहोचू शकणार नाही. तुम्हाला मोठ्या फडक्यांची आवश्यकता आहे. हवाई मार्गाने तुम्हाला नक्कीच तिथे मात्र रस्ता कुठेतरी मात्र या ठिकाणी शोधावा लागेल, परंतु तो रस्ता शोधण्यासाठी मात्र तुम्हाला या ठिकाणी चांगले फटके नक्कीच खेळणं गरजेचं आहे. अजूनही विकेट्स तुम्ही गमावलं नाही हे एक प्लस पॉईंट आहे, परंतु त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा उचलणं गरजेचं आहे. इथे मात्र पहा ऑफ ब्रेक चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि मात्र त्यामध्ये कुठेतरी सफल ठरतो विवेक. अतिशय वेगवान चेंडू होता आणि मात्र आतापर्यंत आपण या षटकाचा विचार केला तर विवेकने तब्बल 10 चेंडूंची फेकी केली, परंतु या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत 10. विकेट सुद्धा त्याला मात्र प्राप्त करता आली नाही. म्हणजे 1-2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकता बिनबाद 18, 71 धावांचा इथे मात्र पाठलाग करतोय आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आपण जर विचार केला तर मात्र धावांची आवश्यकता आहे 53. निश्चितपणे 53 धावांची गरज आहे आणि चेंडूशेष 12 म्हणजे प्रत्येक चेंडूवरती चौकारापेक्षा अधिक धावांची सरासरी येऊन ठेपलेली आहे. अतिशय स्वेर असं षटक आपल्याला अनुभवायला मिळालं. विवेक शेलारने जे षटक हाताळलं होतं, कुठेतरी हातातून चेंडू वारंवार निसटत होता आणि त्याचा परिणाम आपण पाहिला तर खेळावरती झाला होता. स्वतःच्याही मनावरती मानसिक दृष्टिकोनात आपण पाहिलं तर गोलंदाजसुद्धा निराश. पुढील जो सामना असेल एक अतिशय तगडं बॅटल म्हणजे तुल्यबळ अशी लढत आहे, कारण जय गणेश वाफाळे आणि विकी स्पोर्ट कुकसे दोन मातब्बर संघ एकमेकाशी झुंजतील. पारंपरिक दोन्ही प्रतिस्पर्धी म्हणून त्यांची ओळख आहे. मागील जर आपण 5-7 वर्षाचा इतिहास पाहिला, 10 वर्षाचा इतिहास पाहिला तर विकी स्पोर्ट कुकसे आणि जय गणेश वाफाळे हे पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. तर तीच कडवी लढत, रोमहर्षक लढत आपल्याला पाहायला मिळेल. गतविजेता विकी स्पोर्ट कुकसे संघ या ठिकाणी दिमागदार कामगिरी करतो आहे. मात्र जय गणेश वाफाळे संघाकडनं निश्चितपणे जी प्रतिक्रिया मिळाली की थोड्याशा चुका आमच्याकडनं घडल्या, सरावाचा अभाव आहे आणि तो कुठेतरी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न या सामन्यामध्ये करू. दरम्यान तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज निखिल दळवी. या ठिकाणी तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय, सामोरा जाईल. दरम्यान कुकसे संघाला विनंती करतोय आपण खेळाडू कक्षातून दूर व्हायचं आहे. वेळेच्या बाबतीमध्ये निश्चितपणे दोन्ही संघांनी त्याची नोंद घ्या. अजूनही 53 धावांची गरज आहे. दरम्यान निखिल गोलसाठी सज्ज. निखिल दळवी गुंजपुरा हा खेळाडू समोर जाईल. रोशन भोईर. सुरेख चेंडू, निश्चितच खोलवर टाकायचा चेंडू, चांगली उसळी प्राप्त करतोय. ही उसळी अपेक्षित नव्हती रोशन भोईरला. निर्धाव चेंडू पडतोय. जनार्दन आपली कामगिरी पार पडतोय. धावसंख्या स्थिर, बिनबाद 18. पहिल्या षटकात 8 धावा, पुढच्या षटकात 10 धावा.
10 धावांची एक्सप्रेस षटकाची आपण गोलंदाजी पाहिली होती विवेक शेलार यांच्याकडनं. दरम्यान निखिल दापूरचा चेंडू, सुरेख गोलंदाजी, बॅटची आतली कडा घेत चेंडू फाईन लेगच्या क्षेत्राकडे गेला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र यष्ट्यांचा वेध घेता येत नाही. 1 धाव प्राप्त केली जाते. 19 धावा धावफलकावरती झळकल्या जात आहेत. पूर्ण तालुकाभर आपण जर पाहिलं, संपूर्ण ठाणे जिल्ह्यात पाहिलं, ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये सरपंच चषक सापे यांचा बोलबाला आहे. आणि निश्चितच ही जी चर्चा आहे अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा चषकाची पाहतोय. अतिशय आकर्षक अशा पद्धतीची सजावट DJ AM माध्यमातून. दरम्यान निखिल दापूरचा चेंडू, अतिशय सुरेख चेंडू, चेंडूच्या वेगात बदल केला होता. चेंडू फेसचा हा चेंडू डिस्क्वेअर लेगच्या क्षेत्राकडे, बॅकवर्ड क्षेत्राकडे हा चेंडू जातोय. बॅटला स्पर्श केलेला होता चेंडूनं. 1 धाव मिळते. 20 धावा धावबलकावरती. सुरेख गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी, कारण धावांचा डोंगर उभारला गेला, मात्र थोडीशी स्वेर गोलंदाजी झाली होती दुसऱ्या षटकात. त्यानंतर आपण पाहतोय कुठे चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी. मी अजूनही विकीस्पोर्ट कुकसे संघाच्या खेळाडूंना विनंती करतोय, आपण खेळाडू कक्ष सोडायचा आहे. दरम्यान सुरेख चेंडू, अतिशय सुंदर उसळी, मात्र पंचांचा इशारा वाईट, कारण यापूर्वी एक उसळी घेणारा चेंडू हाताळला गेला होता. कुठेतरी उसळी अधिक मिळाली आणि म्हणूनच पंचांचा इशारा वाईट येतोय. एक अतिरिक्त धाव, एका धावेच्या जोरावरती धावबलकावरती धावा झळकत आहेत. 21. विजयाचं लक्ष पूर्ण करत असेल अजूनही 50 धावांची गरज आहे. अशक्यप्राय आव्हान. दरम्यान आता मात्र जाणून बुजून कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट टर्बॅनला क्षेत्ररक्षक तैनात होता, धाव रोखू शकलेला नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का? निश्चितपणे नाही, कारण विवेक शेलारच्या हातामध्ये चेंडू आलेला आहे, जो डीप लॉंगनच्या क्षेत्रामध्ये तैनात होता. आणि त्याची पूर्ण जाणीव आहे दोन्ही खेळाडूंना, कारण कशा पद्धतीचे याचे बाहू आहेत, तेवढीच अचूक फेकी करण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये. दरम्यान निखिल दापूरचा चेंडू, समोर जाईल तो बाबू नाचन. निश्चितच शरीरापासून दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र 1 धाव या चेंडूवरती मिळेल, कारण बिडॉनच्या क्षेत्राकडे चेंडू जातोय. लॉंगनचा क्षेत्ररक्षक बिडॉनच्या क्षेत्रामध्ये धाव घेतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. धावफलकावरती धावा झळकत आहेत. 23. अजूनही आपण पाहिलं तर 48 धावांची गरज आहे, म्हणजे केवळ आणि केवळ औपचारिकता शेष असं म्हणायला हरकत नाही आहे. अतिशय सुरेख अशा पद्धतीचे अभिमान आणि स्वाभिमान दर्शवणारी ही स्पर्धा आहे, हा खेळ आहे जबरदस्त. दरम्यान डाव्या एसटीवरती चेंडूची पेरणी केली गेली. पंचांचा इशारा निश्चितपणे आपण पाहतोय. षटकार, अतिशय सुरेख अशा पद्धतीचा काय इशारा, सुरेख असा फटका होता. आणि या षटकाराच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकत आहेत. 29. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. विजयासाठी जर आपण पाहिलं समीकरण आता इथून 42 धावांचं आहे. 6 चेंडू आणि 42 धावा. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणत असतो की हे अशक्य असं काही नसतं, तर 42 धावा हे अशक्य आव्हान आता मात्र आपण सांगू शकतो की निश्चितपणे हे अशक्य असं आव्हान आहे. योगेश, हो नक्कीच, मित्र म्हणेन की मिशन इम्पॉसिबल आहे, परंतु तुम्ही म्हटलं की क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट मात्र अशक्य नाही. आणि नक्कीच इथे मात्र कुठेतरी गोलंदाजीने चुका केल्या तर मात्र या धावांचा पाठलाग सुद्धा तुम्ही करू शकता, परंतु नक्कीच त्यासाठी तुम्हाला मात्र गोलंदाजाचं कुठेतरी आभार मानावं लागेल, त्यावेळी तुम्ही या धावांचा मात्र पाठलाग करू शकता. तर आतापर्यंत खूपच छान इथे मात्र कामगिरी आपल्याला सरस्वती स्पोर्ट खालिक संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण फलंदाजाने योग्य ते कार्य बजावलं. 70 धावा जोडल्या 4 षटकांमध्ये. त्यानंतर गोलंदाजीमध्ये पाहिलं तर खूपच छान सुरुवात केली यतीश शेलारने. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहिलं तर विवेक शेलारने 10 धावा खर्च केल्या. आणि तिसऱ्या षटकाचा आपण जर विचार केला तर निखिलने आपल्या स्पेलमध्ये एकूण 11 धावा खर्च केल्या. शेवटच्या चेंडूवर आपण षटकार पाहिला. आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी 42 धाब्यांची गरज. इथे मात्र जबरदस्त फटका, स्टँड अँड डिलिव्हर, लॉंग आपला खेळाडू सज्ज आहे. झेल ड्रॉप आणि चेंडू सीमेरच्या पलीकडे मात्र गोल होत असताना 6 धावांसाठी षटकार. विवेक दलवीने आपल्या षटकाला सुरुवात केली या ठिकाणी, परंतु यतीश शेलारने मात्र या ठिकाणी झेल ड्रॉप केलं. असं वाटलं की सहजपणे झेल टिपेल, परंतु आपली जी ओंजल होती ती मात्र सुरक्षित पाहायला मिळाली नाही. आणि त्या ओंजलीतून मात्र चेंडू या ठिकाणी निसटला आणि सरळ जाऊन चेंडू एष्ट्यांच्या, माफ करा, शिमेरशीच्या पलीकडे मात्र जाऊन पडलाय. इथे मात्र सरळ बॅटने ऑफ ड्राईव्ह, खूपच छान क्लासिकल स्ट्रोक पाहतोय आपण. थोडीशी फंबलिंग झाली, परंतु मात्र त्यानंतर चूक त्यांनी मात्र दुरुस्त केली. सिंगल धाव. सिंगलने मात्र काही सिद्ध होणार नाही. असं वाटतं की कुठेतरी आता मात्र विजयाच्या दिशेने मात्र पूर्णपणे वाटचाल करतोय सरस्वती स्पोर्ट खालिंग संघ.
असं म्हटलं तर मात्र वावगं ठरणार नाही, कारण 6 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये आतापर्यंत आपण 7 धावा पाहिल्या. फलंदाज रोशन च्या बाटमध्ये हाणागती प्रहार, चेंडू आउट ऑफ द पार, लॉंग ऑन सीमेरच्या पलीकडे निघून जातो. या ओव्हरमधील येणारा हा दुसरा षटकार. नक्कीच आपण रिप्लेमध्ये पाहू शकता, अगदी ओव्हरपिच चेंडू होता, मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू आपण पाहिला आणि काय जबरदस्त हाणागती प्रहार पाहतो. ज्याप्रमाणे हे भगवे ध्वज फडकतात त्याचप्रमाणे हा चेंडू मात्र सीमेरीचे पलीकडे जात असताना पाहायला मला. या ठिकाणी मात्र मिस टाइम फटका आहे. डीप वर मात्र खेळाडू येत आहेत, परंतु मात्र चेंडू मात्र त्यांच्या वक्याच्या बाहेर मात्र इथे मात्र पाहायला मला. चेंडू धरतीला दान झाला आणि आता मात्र जो विजयाचा सुगंध आहे तो मात्र सरस्वती स्पोर्ट खाली संघाच्या खेळाडूंच्या नाकापर्यंत मात्र दरवलतोय. कारण धावसंख्या पाहिली आपण तर फक्त आणि फक्त आता 43 धावा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. 2 पावलं दूर विजयापासून खालिंग संघ. खूपच छान परफॉर्मन्स या संघाचं या मॅचमध्ये आपण पाहिलं. त्यामध्ये चांगलं योगदान विद्यानं पागीचं आपण पाहिले, कारण तब्बल 37 धावांची त्याने इनिंग साकारली. इथे मात्र लोअर फुलटा चेंडू आहे. ऑन ड्राईव्ह चेंडू मात्र जातो लॉंग ऑनकडे. खेळाडू सज्ज आहेत विवेक शेलार. संत गतीने मात्र 1 धाव पूर्ण केली जाईल आणि आता मात्र फक्त विजयापासून 1 पाऊल दूर सरस्वती स्पोर्ट खाली संघ. मागील सत्रामध्ये पाहिलं तर 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ आपण पाहतो या मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जबरदस्त कामगिरी या सत्रामध्ये सुद्धा मात्र साकारत असताना सरस्वती स्पोर्ट खालिंग संघ. लिगल चेंडू आहे, फटका सुद्धा खूप छान पाहायला मिळतोय. चेंडू मात्र निघून जाईल या ठिकाणी लॉंगॉनच्या दिशेने मात्र चांगला क्षेत्रक्षम पाहिलं आपण विवेकच्या माध्यमातून. तर खूप मोठा विजय इथे संपादन केलेला आहे खालिंग संघाने आणि खालिंग संघाचं मी नक्कीच अभिनंदन करेल. त्यानंतर समतानगर संघाचं सुद्धा मी नक्कीच कौतुक करेन की तुमच्या संघाच्या माध्यमातून चांगला खेळ नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळाला. तर हार्ड लक योगेश दोंदे आणि हार्ड लक संघर्ष समतानगर आणि मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन सरस्वती स्पोर्ट खालिंग संघ. तर नक्कीच दोन्ही संघांना विनंती करतो की आपण हस्तांदोलन करायचं आहे आणि त्यानंतरच आपण मैदान सोडायचं आहे आणि त्यानंतर वापाळे संघ आणि विकी स्पोर्ट कुक्षी संघ आपण सुद्धा अगदी व्यासपीठाच्या समोरून मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायची आहे. मित्रांनो कुठेही जाऊ नका, खूप मोठी मॅच तुमच्या समवेत इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. विकी स्पोर्ट कुक्षे डिफेंडिंग चॅम्पियन संघ नक्कीच फाईट करण्यासाठी सज्ज आहे जय गणेश वापाळे संघाच्या अगेन्स्ट आणि आपण सामनावरचा पुरस्कार देत आहोत ज्याने अफलातून फटकेबाजी साकारली आणि त्या फलंदाजीच्या जोरावर खालिंग संघ एकूण 70 धावा पर्यंत मात्र मजल मारू शकला आणि तो खेळाडू आहे विद्यानंद पागी इज द मॅन ऑफ द मॅच. विद्या यायचं आहे व्यासपीठाकडे पुरस्कार स्वीकारण्यासाठी. अफलातून कामगिरी तुमच्या माध्यमातून आम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळाली. तर सन्मानित दिलदार शेख यांना मी प्रथमतः विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जी सुंदर ट्रॉफीज आहे ती आपण खेळाडूस परिधान करायची आहे आणि तो मेडल जो आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी परिधान करायचा आहे. ट्रॉफीज लाभलेली आहे गोरखनाथ सुतार आणि रोहित सुतार यांच्या माध्यमातून आणि मेडल लाभलेला आहे सापेगावच्या विद्यमान सदस्य योगिताताई माणिक तरणे यांच्या माध्यमातून आम्हाला हे मेडल लाभलेलं आहे ते आपण खेळाडूस परिधान करायचं आहे. त्यानंतर शिवाजी वडोदकर स्पॉन्सर गिफ्ट हॅम्पर आहे मी सन्मानित लक्ष्मणजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी परिधान करायचं आहे. त्यानंतर प्रदीप वडोदकर स्पॉन्सर गिफ्ट हॅम्पर आहे सन्माननीय भगवानजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी परिधान करायचं आहे. त्यानंतर योगेश कोंडिलकर स्पॉन्सर गिफ्ट हॅम्पर आहे मी मिस्टर प्रदीप रोहित पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी परिधान करणार आहात. त्यानंतर पुढील गिफ्ट हॅम्पर आहे सन्माननीय ग्रामसेवक आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील पारितोषिक या ठिकाणी परिधान करत आहोत.
त्यानंतर हेड कॅप आहे सन्माननीय सूर्यकांती वडोलकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण ही हेड कॅप परिधान करायची आहे. आणि त्यानंतर मी कृष्णा पाटील यांना विनंती करतोय की आपण जे एनर्जी ड्रिंक आहे आणि टी शर्ट जो आहे तो आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी खेळाडूस परिधान करायचा आहे. खूप छान फलंदाजी विद्यानानं तुझ्याकडनं आम्हाला पाहायला मिळाली. या हंगामाचा विचार केला तर विद्यानानं धनेश 11 संघाचं सुद्धा मात्र प्रतिनिधित्व करतोय. तर नक्कीच उंच भरारी या खेळाडून सुद्धा मात्र घेतलेली आहे. तुला नक्कीच पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि